हा बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, समटाइम यू डोंट रिअलाइज युअर ओन स्ट्रेंथ अंटिल यू कम फेस टू फेस विथ युअर ग्रेटेस्ट विकनेस. म्हणजे जेव्हापर्यंत, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या म्हणजे तुमच्यामध्ये एक अशी हिडन स्ट्रेंथ लपलेली असते, ती तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुमची ती जी विकनेस आहे ती फेस टू फेस तुम्हाला बाहेर पडेल. कसं की समजा तुम्हाला आता एक फॉर एक्झाम्पल मॅथचं एक्झाम्पल देतो. तुमच्या मनामध्ये पहिल्यापासून मॅथला तुम्ही असं घाबरता, ठीक आहे, पण एखादी वेळ अशी येईल की तुम्हाला ते तुमची मदत समजा एखादं एक्झाम्पल आलं मॅथमॅटिक्सचं, तर तुमची मदत कोणीच करणार नाही ते सॉल्व्ह करायला. ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला तुम्हाला तुमच्या लेवलला ते अप्लाय करावं लागेल तुमचं नॉलेज, आणि तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. आणि तुमच्याकडून जर एक्झाम्पल सॉल्व्ह झालं तर तुम्ही ज्याला कमजोरी समजत होते तीच तुमची काय आहे, स्ट्रेंथ आहे. ठीक आहे, मग ही स्ट्रेंथ बाहेर कधी आली? जेव्हा तुम्ही त्या प्रॉब्लेमला काय केलं, फेस केलं. ठीक आहे, असतात या गोष्टी. आता समजा परत एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला पोहण्याची भीती वाटते पाण्यामध्ये, ठीक आहे, पण जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरणारच नाही तोपर्यंत तुम्हाला माहित आहे का की तुम्ही पोहू शकता का नाही? ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करता, तुमच्या विकनेसला किंवा तुमच्या फिअरला ओव्हरकम करता. ओव्हरकम केल्यानंतर काय होतं, तुमची ती काय बनून जाते, स्ट्रेंथ बनून जाते. काय बनून जाते, स्ट्रेंथ. एक वेळेस वाटेल भीती, दुसऱ्या वेळेस वाटेल, तिसऱ्या वेळेस वाटेल. एकदा तुम्हाला सवय झाली, भीती वाटणार आहे का? नाही. पण सुरुवातीला काय होतं तुमच्या मनामध्ये, तुम्हाला असं वाटत होतं की नाही मला जमेल का नाही, पण नंतर काय झालं, तीच तुमची काय झाली, स्ट्रेंथ झाली. अशी प्रत्येक गोष्टीत असते, आणि ती कधी बाहेर येईल, जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनला फेस करसाल. ठीक आहे, आता तुम्हाला सांगायची गरज नाही, सुरुवातीला तुम्ही गाडी शिकता, आता सर्व जणांना येते, जवळपास सर्वच जण चालवतात. का? तुम्हाला सुरुवातीला काय वाटतं, मला जमेल का नाही, कारण तुम्ही तुमच्या विकनेसला ओव्हरकम करता सरळ सरळ, आणि हे प्रत्येक गोष्टीत लागू होतं. ठीक आहे, गणित 1 झालं चालू, आपला मॅथ 2 चालू आहे ना. बघा 2-3 क्वेश्चन बाकी घेऊन टाकू तेवढे आपण. कालचे क्वेश्चन समजले, ते 16 नंबर आणि 20 नंबर करून बघितले घरी. बघा आता 16 नंबरचा झालेला आहे, त्याच्यासारखे 4 क्वेश्चन सांगितले तुम्ही तुम्हाला काल. आता 17 नंबरचा क्वेश्चन बघा, डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला, सोडून देत नाही, ते तुम्हाला माहिती आहे. आपण असा सॉल्व्ह केलेला आहे, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. ठीक आहे, 5.2 बघून घ्यायचं, असं एक्झाम्पल झालेलं आहे, त्याच्यानुसार ते सोडवायचं. फास्टमध्ये सांगतो, m म्हणजे किती आहे 3, x2 किती आहे 8, n म्हणजे किती आहे 1, x1 किती आहे 4 अपॉन m प्लस n म्हणजे 3 अधिक 1 4. डायरेक्ट सांगतो, 8 3 24, 24 आणि 4 28, 28 भागीला 4 किती येतील 7. आणि y डायरेक्ट करतो आता, my2 ते टाकत नाही, m किती आहे 3, y2 आहे तुमचा 5 प्लस 1 आणि y1 आहे -3 अपॉन मध्ये 3 प्लस 1, 5 3 15 वजा 3 अपॉन मध्ये 4, 12 अपॉन 4 किती आला आन्सर 3. ठीक आहे, घरी गेल्यावर सॉल्व्ह करायला. 5.2 मध्ये ऑलरेडी झालेला आहे तो क्वेश्चन 17 नंबरचा. ठीक आहे, 18 नंबरचा बघा आता नवीन. फाइंड द टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इफ पॉइंट्स ए बी सी अँड डी आर जॉईन सिरियली. या पॉइंटला जर जॉईन केला आपण तर कोणता क्वाड्रिलॅटरल तयार होईल? याचे सोडवण्याचे 2 मेथड आहे. एक तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, कोणता, डिस्टन्स, किंवा स्लोप मेथड. तुम्हाला कोणतं वापरायचं सांगा, तो वापरू आपण. स्लोप सोपं आहे, स्लोप वापरू. मग बघा आता हेअर ए, किंवा डायरेक्ट लेट म्हणू आपण, लेट ए x1 y1 काय राहील तू -4 2, बी x2 y2 -3 -7, सी x3 y3
3 मायनस आणि डी x4 आणि y4 2 3. ठीक आहे. आता याला आपण जॉईन केलं सिरियली, जर समजायला जॉईन केलं आपण तर एबीसीडी असा चौकोन तयार होईल. मग तो तयार झालेला चौकोनचा टाईप विचारला आपल्याला काय असेल, मग आपण एक एक लाईनचा स्लोप काढू, सोपं जाईल आपल्याला. बघा नाऊ स्लोप ऑफ लाईन AB, एबीचा स्लोप काढू पहिले आपण. स्लोप ऑफ लाईन AB काय येईल, एबीचा काय येईल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सेकंड कोऑर्डिनेट घ्यायचा, AB आहे ना तर B चा घ्यायचा सुरुवातीला, B. बघा तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे, जेव्हा लाईन AB म्हटलं असतं तेव्हा B चे कोऑर्डिनेट सुरुवातीला घ्यायचे. कोणाचे, B चे. B चा y कोऑर्डिनेट कोणता आहे, -7, मायनस मायनस होईल प्लस, x2 कोऑर्डिनेट -3, मायनस मायनस प्लस. बघा y2 मायनस ऑफ y1 आहे, मायनस ऑफ -2 प्लस झाला, मायनस ऑफ -4 प्लस झाला, -5 अपॉन 1 म्हणजे आलं तुमचं -5. याला द्या 1 नंबर. स्लोप ऑफ लाईन BC, स्लोप ऑफ लाईन BC बघा y3 मायनस y2, y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2, y3 -2 प्लस 7 अपॉन मध्ये 3 प्लस 3 किती ले 3 अपॉन 6, 1/2. ठीक आहे ना, 1/2 चा भाग जाईल म्हणजे 2 चा भाग जाईल, 3 चा भाग कितीचा जाईल 2 चा इथं. ठीक आहे, याला द्या सेकंड नंबर. आता तिसरं स्लोप ऑफ लाईन AB झालं, स्लोप ऑफ लाईन BC, स्लोप ऑफ लाईन CD. स्लोप ऑफ लाईन CD साठी काय येईल बघा, y4 मायनस y3, y4 मायनस y3 अपॉन मध्ये x4 मायनस x3, 3 मायनस मायनस प्लस, 3 प्लस 2, 2 मायनस 3 म्हणजे किती येईल 5 अपॉन -1 म्हणजे शेवटी आलं -5. त्याला जा इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता स्लोप ऑफ लाईन बघा, स्लोप ऑफ लाईन हे एडी कसं घेतलं समजलं पाहिजे काय चालू आहे. AB झालं, त्याच्यानंतर BC झालं, CD झालं, आता कोण उरलं AD. असं असतं ते, AB BC CD काढलं, आता कोण उरला AD. AD साठी काय घेणार y4 मायनस y1 अपॉन x4 मायनस x1 किती 3 प्लस 2, 2 प्लस 4, 3 प्लस 2 नाही रे, कुठेतरी चुकलं असेल हे का. एक मिनिट नाही, हे बघा हे स्लोप सारखे यायला पाहिजे. y4 3 आहे, कोऑर्डिनेट बघा एकदा 3 प्लस 2 y3 -2 बरोबर आहे, इथं 7 पाहिजेत ना रे. y3 मायनस y3 मायनस y2 -2 प्लस 7 पाहिजे, प्लस 5 लिहिलेलं मी प्लस 7 पाहिजे, ते रायटिंग मिस्टेक झाली. प्लस 7 म्हणजे इथे किती येईल आता 5/6 येईल आन्सर. काय येईल 5/6, 5 अपॉन 6. ठीक आहे, हे सारखे यायलाच पाहिजे, नाही तर आन्सर येणार नाही आपलं 2. आता बरोबर हे काय आलं 5/6. ठीक आहे, आता हे झालं आपलं सॉल्व करून. ठीक आहे, आता आपण काय लिहिणार फ्रॉम 1 and 3 स्लोप ऑफ लाईन पहिली कोणती आहे AB चा स्लोप कोण आहे बघा, या कलर मध्ये लिहिलेलं बरोबर. AB चा स्लोप आलेला आहे CD च्या बरोबर. स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन CD. Therefore line AB is parallel to line
सी डी. हे झालं पहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रॉम 2 and 4. बघा हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. फ्रॉम 2 and 4 स्लोप ऑफ लाईन BC, स्लोप ऑफ लाईन AD, स्लोप ऑफ लाईन AD. Therefore line BC is parallel to line AD. ठीक आहे. मग आता इथून काय येईल तुमचं बघा. आता हे आलं therefore opposite sides are parallel. Opposite sides of opposite sides of quadrilateral ABCD are parallel. Therefore quadrilateral ABCD is a parallelogram. याच्यावर तुम्हाला एखादा ना एखादा क्वेश्चन येऊ शकतो, कारण हे फेवरेट क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघून घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन 19 नंबरचा झालेला आहे आपला. ठीक आहे, 19 नंबरचा झालेला आहे. 5 पार्ट्स. 20 नंबरचा झाला काल. ठीक आहे, 21 नंबरचा तो सोडून द्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट चॅप्टर मध्ये एक क्वेश्चन, थर्ड चॅप्टर मध्ये भरपूर सोडलेले आपण. ठीक आहे, सोडलेले म्हणजे ते त्याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट करून फायदा नाही. ठीक आहे, तसा 21 नंबरचा क्वेश्चन हा पण येणार नाही, म्हणजे नाही 99% येणार नाही. ठीक आहे, घेऊ तो. 22 नंबरचा झाल्यावर त्यालाही घेतो. तुम्हाला जर वाटलं तर सॉल्व्ह करा घरी, नाहीतर सॉल्व्ह करण्याची गरज नाही. 22 नंबरचा क्वेश्चन बघा, सगळं सोपं आहे. फाइंड द स्लोप. फक्त स्लोप काढायचा आपल्याला. एक एबीचा स्लोप काढायचा आणि एक सीडीचा स्लोप काढायचा. ठीक आहे, फाइंड द स्लोप ऑफ द डायगोनल. सॉरी, डायगोनल आहे. डायगोनल म्हटल्यानंतर एसी आणि बीडी घ्यावं लागेल. ठीक आहे, लेट ए x1 y1 17. मागचा क्वेश्चन सारखाच आहे. 17. बी x2 y2 6 आणि 3. सी x3 y3 0 -3 आणि डी x4 y4 -3. आता बघा, नाउ स्लोप ऑफ डायगोनल. पहिला नाउ स्लोप ऑफ डायगोनल कोणता आहे? पहिला डायगोनल AC. स्लोप ऑफ डायगोनल AC y3 - y1 अपॉन x3 - x1. AC चालू आहे. -3 - 7 आणि x3 काय 0 0 -1 -10 अपॉन -1 म्हणजे आन्सर येईल 10. झालं पहिलं. नंबर द्यायची गरज नाही, स्लोपच विचारला होता आपल्याला. ठीक आहे, असं करून टाकायचं एक्झाम मध्ये, तेच आन्सर आहे. त्याच्यानंतर नाव सांगतो मी तुम्हाला, पेपर कसे लिहायचे ते पण होणार आहे आपलं. नाव स्लोप ऑफ डायगोनल AC झालं. दुसरं स्लोप ऑफ डायगोनल BD. डायगोनल B आणि D. x2 y4 - y2 अपॉन x4 - x2. 3 बघा, y4 3 - 3 -6. खालतं काही सोडायची गरजच नाही बरं, कारण वरती 0 आल्यावर आन्सर काय ना 0. ठीक आहे, हे पण झालं तुमचं आन्सर. समजलं? हे एक आन्सर आणि एक आन्सर. सगळ्यात सोपा क्वेश्चन होता. लिहा फास्ट मध्ये. हा बघा, हा 21 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो शॉर्ट मध्ये, फास्ट मध्ये आणि शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. ठीक आहे, त्याला तुम्ही वेळ द्या नका देऊ ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, तुम्हाला एकदा पहिले सांगतो प्रोसिजर काय आहे. बघा, ट्रायंगल आपल्याला बघा, आता समजा हा एक ट्रायंगल आहे. काय
मी त्याला तुम्हाला काढून दाखवतो एकदा बरोबर. ठीक आहे, बघा आता काय काढलंय, काही जणांना असं वाटेल. 2 मिनिटं बघा. ठीक आहे, बघा आता हाय ए, काय ए, हाय बी आणि हाय सी. ए किती दिलेला आहे 5 6, बी किती दिलेला आहे 1 - 2 आणि सी दिलेला आहे 3 - 2. आता त्यांनी काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की जर चौथा पॉईंट काढला, कोणता पॉईंट चौथा, तर त्याचे कोऑर्डिनेट काय असू शकतात. मग चौथा पॉईंट आपण 3 प्रकारे काढू शकतो. एक चौथा पॉईंट इथे येईल, किंवा चौथा पॉईंट या साईडला येईल, किंवा चौथा पॉईंट या साईडला येईल. 3 पॉसिबल केसेस आहे. किती 3. म्हणून आपण ही डायग्राम काढायची. आता याला नाव देऊ आपण ABCD आहे ना. एक डी पॉईंट घेऊ आपण. कोणता पॉईंट घेऊ डी. त्याला म्हणू D1 X1 Y1. याला म्हणू D2 X2 X2 Y2 आणि याला म्हणू D3. क्वेश्चन अवघड नाहीये, फक्त डायग्रामवर पूर्ण क्वेश्चन. डायग्राम जमली पाहिजे पेपरमध्ये. ठीक आहे, आता हे झालं तुमचं पॉसिबल कोऑर्डिनेट, की एक जर या साईडला आला तर त्याचे कोऑर्डिनेट काय येतील, जर या साईडला आला तर त्याचे कोऑर्डिनेट काय येतील, जर या साईडला आला त्याचे कोऑर्डिनेट काय येतील. आपल्याला चौकोन बनवायचा. काय बनवायचं आहे चौकोन. ABCD ABDC ACBD. ठीक आहे, अशा 3 प्रकारे तू चौकोन बनवू शकतो. तर मग 3 प्रकारे बनवण्यासाठी जर असा बनला तर याचे कोऑर्डिनेट काय येतील, असा बनला तर याचे कोऑर्डिनेट काय येतील आणि असा बनला तर याचे कोऑर्डिनेट काय येतील. ठीक आहे, आता आपण एकदम सिंपल प्रॉपर्टी सांगतो तुम्हाला. बघा 21 नंबरचा आहे ना. बघा लेट D1 X1 Y1 कॉमा D2 X2 Y2 and D3 X3 Y3 are the possible फोर्थ वर्टेक्स म्हटलेलं असेल इथं कुठेतरी. हे फोर्थ वर्टेक्स आर द पॉसिबल फोर्थ वर्टेक्स, पॉसिबल फोर्थ वर्टेक्स, फोर्थ वर्टेक्स ऑफ पॉइंट डी. कोणत्या पॉइंटचे डी. डी पॉइंटचे फोर्थ पॉसिबल वर्टेक्स आहे. ठीक आहे, आता हे घेतलं आपण किंवा जाऊ द्या डायरेक्ट टाका. फोर्थ पॉसिबल वर्टेक्स पॉइंट ते सोडून द्या. फोर्थ पॉसिबल वर्टेक्स X1 Y1 X2 Y2 X3 Y3. आता तुम्हाला एक प्रॉपर्टी सांगितली तुम्ही, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. ठीक आहे, इथं लिहायचं तसं. डायगोनल ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट्स इच अदर. बस एवढं लिहून घ्यायचं. हे झालं आपलं बेस क्वेश्चन साठी. काय झाला हा बेस. नाव लिहून घेतले, डायग्राम काढली. ठीक आहे, बघा आता ही जी डायग्राम आहे आपली, ही डायग्राम काढली आपण. हे बेस टाकून घेतला, काय काय क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी लागतो. आता एक एक बघा. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आता तुम्हाला फक्त डायगोनल शोधायचे. काय शोधायचे डायगोनल. आता बघा समजा आपण D1 घेऊ. कोणता घेऊ D1. मग ACBD1 याच्यात डायगोनल सांगा तुम्ही मला. हे सोडून द्या, D3 आणि D2 सोडून द्या. या चौकोनामध्ये डायगोनल सांगा. AB आणि CD. D1C म्हणा. काय म्हणा D1C. समजलं. याच्यामध्ये डायगोनल सांगा तुम्ही कोणते. AC आणि BD2. याच्यात सांगा याच्यात डायगोनल कोणता येईल AD3 आणि BC. इथं काय लिहिलं आपण डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. म्हणजे ते काय असतात
बायसेक करतात एकमेकांना. काय करतात? बायसेक. मग आता बायसेक केल्यानंतर हे कसे राहतील? सगळे सेम राहतील. मग देअरफॉर एक मिनिट. आता हा जो आपण सेंटेन्स दिलं हे डायगोनल्स ऑफ पॅराग्राम बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे दोन समान भाग करते. दोन समान भाग करणे म्हणजे त्यांचा मिड पॉईंट काय आहे? सारखा. आता कोणता कोणता डायगोनल बघा. पहिले इन फक्त टाकायचं. इन क्वाड्रिलॅटरल नाव टाकलं की आपल्याला क्वेश्चन सोपं होईल. ABCD2 जेव्हा 1 पासून चालू करायचं का? 1 पासून घेऊ. ACBD1 ACBD1 एक एक क्वाड्रिलॅटरल घ्यायचा. 3 चौकोन घेणे. किती? 3. याच्यात काय टाकायचं बघा. सरळ सरळ सोपा आहे क्वेश्चन, अवघड नाही. मिड पॉइंट ऑफ पहिला डायगोनल घ्या DC. जो बघा जो काढायचा ना तो लेफ्ट साइडला ठेवा. कोण काढणे आपल्याला? X1 Y1 त्याला लेफ्ट साइडला ठेवा. मग DC D1C इज इक्वल टू मिड पॉइंट ऑफ, सोपं आहे अवघड नाही, मिड पॉइंट ऑफ AB. कोणता? AB. बस सरळ सरळ. आता सरळ सरळ मिड पॉइंट फॉर्म्युला वापरा. कोणता फॉर्म्युला? मिड पॉइंट. मिड पॉइंट फॉर्म्युला कसा असतो? या दोघांची काय करतो आपण? बेरीज. X1 प्लस 3 अपॉन 2. ठीक आहे. हे झाला एक्स कोऑर्डिनेट. कोणता कोऑर्डिनेट? एक्स. Y1 मायनस 2 अपॉन 2. समजलं? आपल्याला मिक्स करायचे ते फॉर्म्युले. ठीक आहे. काय करतो आपण मिड पॉइंट काढण्यासाठी? याचा पहिला, याचा पहिला, याचा दुसरा, याचा दुसरा. आता सेम याचा मिड पॉइंट काढण्यासाठी काय करणार? 5 प्लस 1 अपॉन 2 आणि 6 मायनस 2 अपॉन 2. याला असंच राहू द्या. x प्लस 1 अपॉन x1 प्लस 3 अपॉन 2 y1 मायनस 2 अपॉन 2. याला असंच राहू द्या. सॉल्व्ह करायचं नाही. याला सॉल्व्ह करा. 6 अपॉन 2. त्याला सॉल्व्ह नका करू. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. 6 अपॉन 2 तसंच राहू द्या. 4 अपॉन 2 हे पण असंच राहू द्या. ठीक आहे. इथपर्यंत जमेल? कळालं? काय काय केलं बघा. आपण काय केलं? मिड पॉइंट काय केले? इक्वल केले. काय केले? इक्वल. ठीक आहे. हे मिड पॉइंट इक्वल केले. याला असंच राहू द्यायचं. सॉल्व्ह करायचं नाही. आता डायरेक्ट घ्या. बघा अपॉन मध्ये 2 आहे, इथं पण 2 आहे. म्हणजे सरळ सरळ काय करून राहिले माहिती तुम्ही? हा एक्स कोऑर्डिनेट काढला आणि हा काय काढला? एक्स कोऑर्डिनेट. हा वाय कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट. एक सांगितलं तुम्हाला की दुसरं समजून जाईल. बघा आता परत सांगतो एकदा. मिड पॉइंट ऑफ D1C हा आणि हा, कारण डायगोनल कसे असतात? बायसेक्ट. मिड पॉइंट असतील त्यांचे सारखे. मिड पॉइंट साठी काय करतो आपण? दोघांची बेरीज अपॉन मध्ये 2, दोघांची बेरीज अपॉन मध्ये 2, इकडे दोघांची बेरीज 5 अधिक 1 अपॉन मध्ये 2, इकडे दोघांची बेरीज 6 मायनस 2 अपॉन मध्ये 2. आता डायरेक्ट घ्यायचं. अपॉन मध्ये 2 अपॉन मध्ये 2 आहे म्हणजे x1. देअरफॉर x1 प्लस 3 इज इक्वल टू 6. x1 इज इक्वल टू किती? 6 मायनस 3. x1 आला तुमचा 3. ठीक आहे. y1 मायनस 2 इज इक्वल टू किती? 4. y1 किती? मग 4 प्लस 2 y1 आला तुमचा 6. कळालं? ठीक आहे. हे झालं तुमचं x1 y1. कळालं का? सिंपल. कोणत्या क्वाड्रिलॅटरल साठी घेतलं होतं आपण? ACBD1. ठीक आहे. आता याचं काम झालेलं ना आपलं. याला जाऊ द्या तिकडे. आता दुसरं. आता फास्ट मध्ये होईल. एक समजून सांगायला वेळ लागत असतो. दुसरं आता एकदम फास्ट मध्ये होईल. ABCD2. आता कोणता घ्यायचा? इन क्वाड्रिलॅटरल ABCD2. ठीक आहे. कोणाकोणाचा मिड पॉइंट सारखा येईल बघा. मिड पॉइंट ऑफ याच्यात डायगोनल बघा. AC. तुम्हाला काय म्हटलं मी? आपल्याला एक्स काढणे ना, त्याला या साईडला घ्या. मग पहिलं कोणता घेसाल? BD2. कोणता? BD2 इज इक्वल टू मिड पॉइंट ऑफ AC. ठीक आहे. जसे सॉल्व्ह केलं आपण तसं सेम सॉल्व्ह करायचं. बघा BD2 म्हणजे काय येईल? x2 प्लस 1 अपॉन 2, x2 प्लस 1 अपॉन 2, y2 मायनस 2 अपॉन 2. ठीक आहे. इकडं AC 5 प्लस 3 अपॉन 2 आणि इकडं
6 मायनस 2/2. ठीक आहे, सेम प्रोसिजर जशीच्या तशी रिपीट केली आपण. आता डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता याला, ज्यांना डायरेक्ट जमेल ते. x + 1/2 y2 - 2/2. इकडे गेली 5 आणि 3 8/2 4/2. याला सॉल्व्ह करायचं नाही, डायरेक्ट व्हॅल्यू घ्या. आता देअरफॉर x2 का x2 + 1 x2 + 1 बरोबर आला 8. मग x2 बरोबर किती येईल? 8 - 1 x2 बरोबर आला तुमचं 7. ठीक आहे. देअरफॉर y2 - 2 बरोबर किती येईल? 4. मग y2 बरोबर येईल 4 + 2 y2 आला तुमचा 6. दुसरा कोऑर्डिनेट झाला. आता तिसरा सांगा, तिसरा चौकोन सांगा बरं कोणता येईल? ABD3C इन क्वाड्रिलॅटरल ABD3C कोणाकोणाचा मिड पॉईंट सारखा सांगा पटकन. मिड पॉइंट ऑफ AD3 इज इक्वल टू मिड पॉइंट ऑफ BC का? मिड पॉइंट ऑफ BC सांगा, तुमची प्रॅक्टिस होईल. AD3 सांगा कसं लिहाल? x3 + 5 x3 + 5/2 y3 + 6/2. ठीक आहे, हे झालं इकडनं. आता मिड पॉइंट ऑफ BC बघा 1 + 3/2 1 + 3/2 आणि -2/2. ठीक आहे, सरळ सरळ कोऑर्डिनेट बेरीज करून राहिलो. 1 + 3 -2 + 2 x3 + 5/2 y3 + 6/2 4/2 -4/2 करा इक्वल. देअरफॉर x3 + 5 इज इक्वल टू 4. x3 किती येईल? 4 - 5 x3 आला तुमचा -1. हा, इकडं y3 + 6 इज इक्वल टू -4 y3 इज इक्वल टू -4 - 6 y3 इज इक्वल टू -10. ठीक आहे, झालं. हे तुमचे झाले 4th पॉसिबल व्हर्टेक्स. बरोबर आहे ना? काही चुकलं का? हा, मायनस ते स्लाइड जास्त झालं ना, त्याच्यामुळे ते मिस होऊन राहिलं. स्लाइड कमी करावं लागतं आपल्याला. ठीक आहे, हे झालं. आता फक्त फायनल आन्सर लिहिणे आपल्याला. काय? देअरफॉर एक एक कोऑर्डिनेट उचला. आता 3 आणि 6 3 6. दुसरा कुठे? 7 6 and -1 -10 are the 4th possible vertex. 4th possible vertex of D. ठीक आहे, समजलं? हे असं आन्सर आहे. क्वेश्चन तर माझ्या मते हा क्वेश्चन येणार नाही, पण आला तर सॉल्व्ह करायला काही एवढं अवघड नाहीये. ठीक आहे, असे क्वेश्चन सॉल्व्ह केले का नाही की तुमची मेंटॅलिटी लेवल वाढते, बाकीचे क्वेश्चन तुम्हाला इझी वाटतात. आता हा क्वेश्चन जर तुम्ही घरी सॉल्व्ह केला तर हा क्वेश्चन काय वाटेल तुम्हाला? समजलं? मग त्याच्यासाठी क्वेश्चन असे सॉल्व्ह करायचे जे तुम्हाला अवघड वाटतात. आता हा क्वेश्चन आपण स्पेशल मिड पॉईंट फॉर्म्युल्याचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. याच्यात मिड पॉईंट किती वापरले बघा आपण? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, समजलं? किती वापरलेले? 6 वापरले का? 12. हे 2 4 हे 2 8 हे 2 आणि हे 2 किती झाले? 12. ठीक आहे, समजलं? हा क्वेश्चन येणार नाही. ज्यांना सोडवायचं ते सोडवा. ठीक आहे, ज्यांना नसेल करायची प्रॅक्टिस ते नको करू, कारण या क्वेश्चन मध्ये तुमचा वेळ चालला जाईल बाकी. ठीक आहे, आता आपण दुसरं चॅप्टर चालू करू. आपण ट्रिग्नोमेट्री. कळालं का? याच्यावर टेस्ट वगैरे चालू होतील. आता बघून घ्या एकदा क्वेश्चन.